हाय पब्लिक, चला आता मग काय तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. ज्यांनी सबस्क्राईब नसेल करेल त्यांनी सबस्क्राईब करा, माझ्या इंस्टाच्या आयडीला फॉलो करा. चला मग आता पुढे ढवळूया. चला मग काय आता भेळ घेऊ. भेळ घ्यायची तर कुठून? राजू भाऊची इथून जेलरोडच्या आणबान शान राजू भाऊ तिथून भेळ घेतली. चला मग काय आता आपला डायरेक्ट स्टॉप तपवून घेऊ. जाता आता बघितलं हर लय झाडं तुटलेले. बघता 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 पोहोचलो आम्ही तपनमध्ये. बघू आता इथं कसं वातावरण आहे, काय आता पहिल्यासारखं आहे का नाही काही गोष्टी. चला मग मध्ये जाऊ, एखादी जागेवर बसू, भेळ वगैरे खाऊ. भेळ खाऊन झाल्यावर बघू पुढचा काय डिसिजन आहे. आता हे म्हणे भेळ खाऊन झाली तर आपली तर लुडो खेळू थोड्या वेळ, इथं बसू, वातावरण बघू कसं काय चाललंय, मग इथून निघूया. निघलो मग हे बघा हे पाण्यात म्हणे मग पैसे हरवले म्हणे आता इथं. आता एवढ्या पाण्यात पैसे सापडणार आहे का तुम्हीच सांगा बरं. आता काय आम्ही शोधले, यांचे नाटके बिटके बघितले, मग आम्ही चाललो होतो. हे बघा काळुंद्रा गाडी कशी चालवतो. अरे यार आज 2 मार्च आहे, पण काय माहिती आता ब्लॉक कधी सुटतो काय नाही. मग आता पंचवटीतून चाललो होतो, बघा गर्दी किती. काळाराम मंदिरकडे गेलो, काळाराम मंदिर बंद होतं. तर मागच्या साईडने पुढच्या साईडने पण गेट बंद होतं, काहीतरी काम चालू होतं बहुतेक. मग आम्ही गेलो. चला मग काय नाशिक रोडला जाऊ. नवीन खिचडी उघडली, सोयाबीन खिचडी खाऊया. आम्ही लाभ घेतला, तुम्ही पण लाभ घ्या. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा.